शेतामध्ये कधी पण या, पण पाऊस पडले येऊ नका, नाहीतर असे आले तर अशी काय. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज कॉलेजला नाही गेलो, जायचं होतं आजपासून. म्हटलं कॉलेजचा पाससाठी बोनाफाईड काल घेतलं, आजपासून जायचं रेग्युलर. पण घसा जाम केलाय खोकल्यानं. आता महिन्याला चालले दवाखान्यामध्ये. ती म्हणली माझं सुद्धा काम आहे काय, ते बाजार घ्यायचंय, मी पण येते. मी आणि आत्ती चाललोय. आबा अगोदर गेले ते महिन्याला, म्हटलं मागणं ये मग आत्तीला घेऊन. 11:15 वाजायला त्या, मग आत्ती झाल्यावर जायचंय महिन्याला. मित्रांचं फोन येते, ती कुठं आहे कुठे, त्यांना सांगून दमलोय, नाही येत. काल नदी गेलो होतो, कॉलेजमधून येतानाच लय खोकला येत होता, घरी बसू वाटत नव्हतं काल तर. मग नदीला गेलो होतो, परत मागे राहिलो, परत विश्वजीतचा फोन आला, परत नदीला गेलो. बोलू सुद्धा वाटून झाले, आणि आवाज लय माझा बदलला आता. ऐकू येत असेल तुम्हाला, समजा किती आवाज चेंज झालाय. अगोदरचा आवाज आणि आत्ताचा आवाज, त्यामध्ये फरक किती झाला. A few moments later. 2 hours later. महिला 11 वाजता गेलो होतो, 2 वाजले ते यायला. आणि आता पाणी गरम करतोय पिण्यासाठी. भूक लागली खूप, इथे थांबून थांबून. दवाखान्यामध्ये गर्दी होती खूप. Later that same evening. आला का स्कूलमधनं? थांब, बॅग दे माझ्याकडं. चल वर, चला. आला दवाखान्यात गेलो होतो तिथे. मला वाटलं डॉक्टर एक इंजेक्शन करते, त्यांनी 2 इंजेक्शन केलं. आणि त्याच्यानंतर घरी होतो. आता आलो नदीला, कारण घरी बसू वाटत झाले. मागाशी पाऊस पडत होता, आता थोडं ऊन पडले. निळं शुभ्र आकाश झाले. आता 5 मिनिटं पण पाऊस नाही पडला. काय नक्की चाललंय काय समजणं झालंय निसर्गाचं. म्हणजे काय म्हणताय, कुठलं तरी मी मायरे, एकदम इन्होंने वक्त बदल दिया. हां हाच मीम आहे, त्यासारखं होते. वक्त बदल दिया. आलोय ना तिला, मला घरी बसू वाटत ना, आणि काम पण काय नव्हतं. म्हणजे यावं जरा जाऊन फिरून असं थोडंफार. कोणतरी अजून दिसते थोडं मला वाटलं इथं बंधाऱ्यावर 2 पोरं आहेत, पण सर होते, म्हणजे सुरेश पाटील सर, आमच्याच कॉलेजवर, म्हणजे बरोबर कॉलेज विटा, त्यावर शिकवते ती BSc ला. ते आले होते, आमच्याच गावातले येते. मी चाललोय आमच्या शेताकडे, तिकडे पण जरा पेराय गेलो होतो, त्याच्यावर काय गेलो नाही. पण तुम्हाला आता सांगतो, बंधारे आवले तर तिथनं शेजारीच आहे. तर कोण नवीन बघते त्यांच्यासाठी अपडेट म्हणावी लागेल. आणि कालच्यापेक्षा घसा थोडा चांगला आलाय. कसा आलाय ते मला माहिती नाही, पण आलाय जर चांगला. खोकला थोडा कमी आलाय, खोकल्यानं माझी वाट लावली होती, आता थोडं बरं आहे. आणि असं हिरवळ दिसतंय सगळं, निसर्ग भारी वाटते. आणि आता मगाशी थोडा पाऊस होता, लगेच ऊन पडले. निसर्ग पण कशी चेष्टा करते सगळं. मगाशी पाऊस आला, कपडे आत घेतले, लगेच पाऊस थांबला. एकदा झालं, नंतर पाऊस आला, भिजली कपडे, आणि ते पण 5 मिनिटं पण नाही आला पाऊस.
माझ्या सँडलच्या अवस्था लई बेकार झाली आहे. असं झाली ती, काय करा. बघून तरी येऊ की काय उगवलंय का नाही. पेरलंय ती. घरी बसून मी बोर होतो. आणि काल मला एक समजलं. काल मी माझ्या एक फ्रेंडला मेसेज केला होता, हॉस्टेल लाईफ तुमची कशी आहे, म्हणजे चांगली आहे का काय असतं हॉस्टेल लाईफ. ते मला हॉस्टेलचं काय समजलं, हॉस्टेल लाईफ बेकार असते. काय काय हॉस्टेल चांगले असते, काय काय बेकार. एक माझा मित्र आहे त्याबद्दल समजलं, त्याच्या हॉस्टेलबद्दल नाव नाही सांगत मी, नाही तर माझ्यावर काहीतरी कारवाई व्हायची उगाच. नाही तर काही मस्ती करून देते ती ना, काय करून देते. म्हणजे मस्ती म्हणजे असं थोडा फोन असतं ना, पोरं करते ती, काय असं काय नाही. शांतता पाहिजे, असं रूल्स अँड रेग्युलेशन असतात. आणि काय काय असतं कोण समज, हीटर आहे ती पण ते चालत नाही. ती सोलार पॅनल आहे ती यूज होत नाही ती कधीच. करायचं कशाला एवढं, आणि फी तर एवढी घेते ती ना, काय सांगू. नुसतं पैसे घ्यायचं काम आहे. आणि तेव्हा मला हॉस्टेलबद्दल समजलं. पण हॉस्टेलच्या जेवणाबद्दल काय विचार नाही. एकदा विचारून बघतो नक्की ते तरी कसं असतं. आणि मी हॉस्टेलमध्ये कधीच राहिलो नाही, येऊन जाऊनच केले. कॉलेज 11-12 असो का त्याच्या अगोदरसुद्धा 10वीपर्यंत. ह्या वर्षी मी ॲडमिशन चेंज करायला म्हणत होतो, हॉस्टेललाच राहिलो असतो. त्याच्या अगोदर मला हे समजलं, पण ॲडमिशन चेंज नाही केलं. म्हणजे असू द्यात, इथंच पास झालो आहे तर इथंच ॲडमिशन घेऊ पुन्हा. आमच्यातले 60 जणांचे ॲडमिशन कॅन्सल झाले, मग त्यांना भेटलंच नाही. आणि किती जणांनी ॲडमिशन चेंज केली ते माहीत नाही. आणि नक्की किती ॲडमिशन आले ना, हे आम्हाला कुणालाच माहीत नाही. जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना आता कोण नाही. आता कॅमेरावर ठेवू शकतो असं, आता काय नाही. नाहीतर माझी भीती आहे ना, ती मला मोडायची. मला असं माणसामध्ये बोलायला खूप भीती वाटते. मी मॅसेजमध्ये काय पाहिजे ते बोलू शकतो, आणि समोरासमोर माणूस असला ना, तोंडातून एक शब्दसुद्धा निघत नाही. काय माझ्यामध्ये आहे नक्की समजत नाही मला. त्यासाठी म्हटलं कॅमेऱ्यासमोर आपण बोलायला तर चालू केलं तर आपण माणसासमोरसुद्धा बोलायला शिकू शकतो, किंवा आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. त्यासाठी चालू केले, दुसरं काय असं रिझन नाही. कारण मला बोलायला खूप भीती वाटते. कारण की मला 5वीमध्ये एक अनुभव असा आला आहे, तेव्हापासून मला माझ्या मनामध्ये एक भीती झाली आहे. मी काय बोललो तर पुढचे हसणार, काहीतरी म्हणणार. मग 5वीमध्ये मला असं झालं, तेव्हापासून मनामध्ये माझ्या लई भीती वाटते. तेव्हापासून भीती वाटते, मी काय बोललो तर पुढचा व्यक्ती हसणार, काहीतरी म्हणेल त्याची. मी लई शुद्ध बोलायला लागलो काय, गावठीच बरं आहे आपलं, जे तोंडाला येईल ती बोलायचं. म्हणजे गावठीमध्ये भाषा, गावठी भाषा. अयो हात दुखायला लागलास कॅमेरा. कोण दिसून झाले. मी काय बाग आहे त्या मागं, द्राक्षाची बाग आहे पुढच्या बाजूला. काय नक्की लावले ते माहीत नाही मला, नक्की काय आहे ते. या बाजूला ऊस आहे, इकडे नक्की हे काय आहे ते माहीत नाही मला, नक्की आहे काय ते. माझ्या मनामध्ये एक आहे, पण ती ह्या सीझनमध्ये नाही येणार, असं आहे ते. नक्की आहे काय ते, संग्रामला विचारायला पाहिजे. उगवले, मला वाटलं नव्हतं. म्हणजे पाऊस पडतो त्यानं उगवणारच. उगवले, मला दाखवतो. म्हणजे माझ्या घरची पण बघत असतील, बघते ते म्हणा, सांगते ते पण मला, आम्ही बघतो व्हिडिओ, दाखवा त्यांना सुद्धा उगवलंय का नाही ते. पट्टी खाली एक पट्टी आहे, त्याच्यावरचं हे वावर, त्यामध्ये थोडंफार उगवलं चांगलं. पट्टीमध्ये बघू आता तेवढं, श्वास घ्यायला चांगलं वाटते. हिरवं आहे, चांगलं आहे, उगवले, चांगलं उगवले. उडीत गेलंय, दाखवतो, फोटो काढतो. फोटोमध्ये चांगलं दिसेल. थोडेफार फोटो काढलेत. आता वड्याकडं 2 वावर आहे, ती बारकी तिथे चाललोय बघायला. खग्यामध्ये काय केलं नव्हतं, मका होती ती मका निघाली नव्हती,
पेरणी झाली तरी पण पेरणीच्या दिवशी औषध मारून घेतलं फक्त त्याच्यावर. नाही पेरणीच्या अगोदर अंदाज, हां पेरणीच्या अगोदर औषध मारलं होतं. आलोय वाड्याकडं. उगवले का नाही बघायला. उगवले पण आठवड्याच्या शेवटी म्हणजे रविवारी मला कामच असणार एक, कोळपायचं सगळं. मी आबा आणि बावडा दादा पण असणार कदाचित, कारण एवढं सगळं करायचं म्हटलं एकट्याला व्हायचंच नाही, एवढी रान आहेत. आणि पाक माझा तर हात दुखतोय, कारण की आपण कधीतरी करतो, कोळपायचं काय दररोज होत नाही ना, उगवलं तर करायचं. हे आहे वड्याकडचं वावर, हे खालचं आणि हे वरचं. मी आलो होतो शेताकडं आमच्या बघायला ओढीत उगवलाय का नाही, आणि माझी काय अशी हालत झाली. अशी काय ओढीत तर बघितलंय तर जातो, नाहीतर पूर्ण चिखल भरलाय, पाय उचलून झाले, एवढं जाड पाय झाले. आणि कुठे दगड पण नाही म्हणजे असे करायला. त्यासाठी आता कसं असं जायला लागेल काही ना काही करत. आता मी आलो नदीवर, पाय आहे तो धुवूनच जाईल एवढ्या पाण्याने. काय असं जाईल तो पण धुवून जाईल निघेपर्यंत येत ना बाहेर एवढ्यात ना. थोडा थोडा निघायला लागला आता. माझा आवाज येतोय का नाही काय माहित. काय अवदळपेक्षा चांगलं झालंय पाय तर. प्रत्येक माणसाच्या आत एक किडा असतो, माझ्यामध्ये पण एक आहे की घरी बसू वाटत नाही, कधी बाहेरसारखं फिरू वाटतं, म्हणून मी फिरायला आलो होतो. तो किडा कधी मिळाला नाही पाहिजे, कारण चांगलं असं फिरणं. दोघं जण पूर्ण आले ते माझ्याकडे बघते ते हसते, ते मला सुद्धा बघून हसते ते. एक आहे गणेश माने, दुसरा मला कसा चालतोय. कुठे चाललंय? या 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 बघून. रील्स नाही रे, इट्स यूट्यूब व्हिडिओ. हा मगाशी आवाजाचा डेमो देणार होतो. माझा अगोदर आवाज जरा नॉर्मलमध्ये होता, आता कसं झालं माहिती आहे, थायनॉस द अव्हेंजर एंड गेम, द अव्हेंजर इन्फिनिटी वॉर चा विलन डायलॉग एक मला देण्यात नाही. मैं इस ब्रह्मांड पे राज करना चाहता हूँ. एवढा काही जमला नाही मला वाटतं. मानसिंग दादा बघून हसत ना, मला तर असं वाटतंय, मला हसू येते बघून. जॉब पर्यंत कुठं लागणार आहे? लागतोय तो पण लागतोय, तो पण लागतोय. लागते ना? हो नक्की. जाणून सगळं नाही ते नुसतं ब्लॉग जॉब सोडून जॉब बनव, पण जॉब कसं तरी नाही लांब जाईल. नाही जात कुठे. नदीतून आल्यानंतर मॅथमॅटिक्सचा अभ्यास करत बसलो होतो. आता चाललोय माइंडला केक आणायला, भैयाचा बड्डे आहे त्यासाठी. शुभमदादा बरोबर चालू, मी पिल्ल्या आणि शुभमदादा. येऊन माग. 1 hour later. लावू नको नुसतं असे ठेव वरनं, अशी ठेवायची, अशी ठेवायची. बेरले ती आता नाही करत. बोललं का आपलं कापू दे. फोटो बाया पाठवायचा व्यवस्थित जरा. हास की भैया 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 आहे का भैया आहे. झालं फोटो ताट बस ताट. मला पण येत नाही लय. नवरदेवाच्याला फोटो पाठवायचा बघा ह्यो. ह्यो राहिला बारका. तू साखर मी का बसू बाबा. बारक्याला पण थांबा ए बाबा तू खा. सांडल नुसतं सांडल ए थांब बाबा, लगेच फोटो काढ नकोस माझा. गोड खाऊन तिला तू बाहेर फोटो बघ, तुझा फोटो पाठवायचा आहे.
हात काय एवढा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. जोश कमी झाला तुझा, जोरात बोल की. दुसरीकडे अरे वा कॅडबरीच आहे का बघायला स्टिकर नाही नाही कॅडबरी. इकडे बघा ना. व्हिडिओचा एंड करूया. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा. शेअर सुद्धा जास्तीत जास्त करा. भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये आणि सबस्क्राईबसुद्धा करा. असे सबस्क्रायबर वाढू द्या. आज 203 आहे. 1000च्या वर जाऊ द्या पटापट. एवढी कृपा करा माझ्यावर. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.